हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला आदिवासी प्रवर्गामध्ये समाविष्ट करा. आमदार राजेश राठोड यांची विधान परिषदेत मागणी. गुहागर नगरपंचायतीकडून गुहागर समुद्र किनारपट्टीवर वाळू शिल्प प्रदर्शनाचं आयोजन. गुहागरचे व्याडेश्वर देवस्थान तसंच डॉल्फिन माशांची प्रतिकृती ठरली विशेष लक्षवेधी. वाळू शिल्प पाहण्यासाठी असंख्य पर्यटकांची हजेरी. नाशिकच्या डोंगराळे अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. आरोपीनं अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून केली होती हत्या. सिंधुदुर्गच्या कणकवलीमध्ये डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे युवतीचा मृत्यू झाल्याचा आरोप. ग्रामस्थांनी केली रुग्णालयाची तोडफोड. डोक्यावरील गाठ काढण्याची शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर 19 वर्षीय युवतीचा उपचारादरम्यान मृत्यू. 3 दिवस सतत वाढ झालेल्या चांदीच्या भावामध्ये काल 4,300 रुपयांची घसरण. चांदी प्रति किलो 1,89,700 रुपयांवर तर सोनं 1,32,200 रुपयांवर. भारतीय रिझर्व्ह बँकेनं रेपो दरामध्ये कपात केल्यावर एसबीआयकडून होम लोन ग्राहकांना गिफ्ट. व्याजदर घटल्यामुळे होणार मोठा फायदा. व्याजदर कपात 15 डिसेंबर 2025 पासून लागू होणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.